दादाजी धुनीवाले दरबार लिंगा येथे अखंड दादाराम सप्ताहाला उत्साहात सुरुवात। श्री श्री 1008 श्री परमहंस श्री परम सद्गुरू श्री दादाजी धुनीवाले दादा दरबार लिंगा वसंत पंचमी महोत्सव वर्ष 65व्या निमित्त अखंड दादाराम सप्ताहाला शुक्रवार दिनांक 16/1/2026 रोजी सुरुवात झालेली आहे। शुक्रवार दिनांक 16/1/2026 रोजी लिंगा शहरातून दुपारी 2 वाजता भव्य निशाण मिरवणूक काढण्यात आली। श्री अस्मानानंद महाराज राजुरा बाजार श्री संत निर्जानंद स्वामी खडका यांच्या उपस्थितीत सदरील यात्रा काढण्यात आली। तसेच रात्री 8 वाजतापासून अखंड दादाराम सप्ताह सुरुवात करण्यात आली। शुक्रवार दिनांक 23/1/2026 नंतर महाआरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मोठ्या संख्येने भाविक भक्त या दादाजी दरबारामध्ये सहभागी होत असतात। दादाजी के दर पे चला जा सवाली, ये दुनिया तुम्हें कुछ नहीं देने वाली। आज आपण इथे आलो आहे लिंगा येथे दादाजी धुनीवाले दरबार। दादाजी धुनीवाले यांचे वरुड येथील भक्त गणेश भाऊ लेकुरवाळे यांच्यासोबत आज आपण इथे या मंदिरामध्ये आलेलो आहे। आज आपण दादाजी धुनीवाले मंदिराची आख्यायिका पूर्णपणे जाणून घेणार आहोत। केव्हा या मंदिराची निर्मिती झाली, काय नेमकं ह्या एक नामची आख्यायिका आहे आणि कसं आहे। आपल्यासोबत ट्रस्टी आहे, आपल्यासोबत अध्यक्ष आहे। काय नेमकं ह्या मंदिराची निर्मिती केव्हा करण्यात आली? दादाजी धुनीवाले दादा दरबार ची निर्मिती 1962ला श्री श्री जगन्नाथ स्वामी पाटेवाले यांच्या दादानाम सप्ताह हा चालू आहे। आजपर्यंत जो दादानाम सप्ताह 7 दिवस दादानाम सप्ताह आणि 8व्या दिवशी दादानामाची समाप्ती मोठ्या महायज्ञातच हे सोय होते आणि मोठा कार्यक्रम होत असते। इथं त्या दिवशी अन्नदान होत असते। रात्री 8ला आरतीची सुरुवात होते। त्याच्यानंतर महाप्रसादाला 8:30 पावणे 9ला सुरुवात होते। 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालत असते, 10 ते 10:30 वाजेपर्यंत। नर्मदा मातेची सुद्धा इथे मूर्ती आहे, काय त्याच्याविषयी तुम्ही सांगाल? दादाजी धुनीवाले हे नर्मदा मातेचेच भक्त होते। नर्मदा मातेच्याच किनारी म्हणजे नर्मदा नदीच्याच किनारी त्यांची एक निर्माण झाले होते। ते दादाजी महाराज जे जन्म झाला नर्मदा मातेच्या किनारी झाले, म्हणून ते दादाजी महाराज हे नर्मदा मातेचे पुत्र म्हणून हे भक्ती करत होते आणि तेव्हाचपासून हे नर्मदा मातेचे पुत्र मानले गेले होते आणि त्यांचे नर्मदा मातेच्या काठावर किंवा तीरावर अनेक प्रकारचे म्हणजे चमत्कार होते। दादाजी धुनीवाले यांचा एक नाम सप्ताह सध्या सुरू आहे। गावकऱ्यांना, तालुकावासियांना तुम्ही काय आव्हान कराल? गावकरीवाल्याला तेच आव्हान करा का भाऊ शांततेनं राहा, शांततेनं आपला सप्ताह पार पडू द्या आणि सगळ्यांनी सहकार्य करावं, हेच आमची इच्छा आहे। वरुडवरून गणेश भाऊ लेकुरवाळे जे दादाजी धुनीवालेचे भक्त आहे दरवर्षी इथे येतात। तुम्ही काय दरवर्षी ह्या कार्यक्रमाला येत असतात का? मी कमीत कमी 20 वर्ष झाले। माझे वडील श्री गुलाबराव लेकुरवाळे हे दादाजीचे भक्त होते। हे दरवर्षी आणि माझी आई कलावतीबाई लेकुरवाळे हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी राहत होती। त्याच्यामुळं आमची अशी परंपरा आहे, आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला हजर राहतो आणि तनमना धनाने हा खूप मोठा उत्साह साजरा होते। आणि जो शेवटचा कार्यक्रम 24 तारखेला पूर्ण पंचकृषीतले लोक इथे हजर राहतात। सगळे आपण उत्साही स्वयंस्फूर्तीनं नवयुवक इथे काम करतात। काय तुम्ही सांगता, किती मोठ्या प्रमाणावर इथे दादाजी धुनीवाले दरबाराची प्रचिती आहे? आमच्या इथे श्री जगन्नाथ बाबा यांच्या कृपेने आमच्या इथे 65वा यावर्षी अखंड दादानाम सप्ताह सुरू आहे। तर या सप्ताहाची समाप्ती 23 तारखेला वसंत पंचमीच्या महोत्सवानिमित्त होत असते दरवर्षी। इथे पूर्ण पंचकृषीतले भक्त लोक
7 दिवस अखंड दादानाम सप्ताहाचा आनंद साजरा करायला येतात. अखंड सप्ताह रात्रंदिवस सुरू असतो का? कंटिन्यू रात्रंदिवस अखंड दादानाम सप्ताह कंटिन्यू चालू असतो. नगारा हा 24 तास कंटिन्यू, म्हणजे आता या 16 तारखेपासून तर 23 तारखेच्या रात्रीपर्यंत 8-8:30 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू राहील. आपण बघू शकता दादाजी धुनीवाले दरबार. आपण इतर ठिकाणी जसं आपण भागवत सप्ताहाचं आयोजन बघतो किंवा इतर महान पुरुषाच्या सप्ताहाचा, शिवमहापुराण कथेचा सप्ताहाचं आयोजन असो, परंतु दादाजी धुनीवाले सप्ताहामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य हे आहे की त्या अखंड 7ही दिवस आपल्याला नामघोष ऐकायला मिळतो. बघूया आपण तो नेमका नामघोष आणि आपण स्वतःही त्या नामघोषात उत्साहाने सहभागी होऊया. दादाजी के दर पे चला जा सवाली, दादाजी के दर पे चला जा सवाली, ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाली, ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाली, दादाजी के दर पे चला जा सवाली, ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाली, ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाली. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मोर्शी दर्पण या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा आगळ्या वेगळ्या बातम्या, वृत्त वर्तमानाचे, वेद भविष्याचा. मोर्शी दर्पण. विशेष प्रतिनिधी राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड.